सखी सावली काव्यांजली। अहो कशी दिसते मी? तुमची आवडती साडी नेसली। माझी आवडती साडी छान दिसते। काव्या, विशू, चला ना निघूया। हो चला, उशीर होतोय। चला। काय ग? आई हा? अहो काही त्रास होतोय का तुम्हाला? तुमची झोप झालीये का पूर्ण? अगं नाही, माझी झोप झालीये। उलट रात्री मी जास्त छान झोपलीये। नाही, सकाळी नाश्ता झाल्यापासून बघतीये तुमच्या डोळ्यावर झोप असल्यासारखं वाटतंय सारखं, म्हणून विचारलं। नाही, मी बरी आहे एकदम। आई, मंगळागौरीमुळे तुमची दगदग झालीये का? मला वाटतं तसंच झालं असेल। तुम्ही आराम केलात ना तर बरं वाटेल तुम्हाला। नाही ग, एकदम बरी आहे मी। आणि उशीर होतोय आपल्याला। हे आराम विराम आपण नंतर बघूया। चला चला, चल विशू चल। हा हॅलो हॅलो अंजली, गुड मॉर्निंग। का मग आज सत्कार आहे ना तुमचा? हो, कॉंग्रॅच्युलेशन। कसं वाटतंय? खरं सांगू तर जरा अवघडल्यासारखं वाटतंय। म्हणजे सत्कार वगैरे का? अहो उलट तुम्ही एक्साइटेड असलं पाहिजे। इतकं मोठं काम केलंय तुम्ही, त्यामुळे तुम्ही हा सत्कार डिझर्व करता। हे बघा, मी जसं बोलून इन्स्पायर करतो तसं तुम्ही तुमच्या कामातून इन्स्पायर केलं। सो दॅट्स अ ग्रेट थिंग। थँक्यू। मी तुम्हाला माझ्या शो मध्ये इन्व्हाइट करणार आहे। आज तुमचा सत्कार झाला ना की तुम्ही सरळ स्टुडिओत आहे। तुम्हाला लोकांची गप्पा मारायचं। मी नाही, ते सगळं मला नाही जमणार। एकतर सत्कारामध्ये भाषण करावं लागणार, त्याचं टेन्शन आलंय मला। आणि त्यात तुम्ही टेन्शन? अजिबात टेन्शन घ्यायचं नाही। एकदम कॉन्फिडेंटली बोलायचं। आणि हे बघा, भाषण करायचं नसतं, समोरच्यांशी गप्पा मारायची, कम्युनिकेट करायचं। आणि तसंही तुम्ही सगळं मनापासून बोलता, त्यामुळे काळजी करू नका। हे बघा, आपल्या मनातलं समोरच्या माणसाच्या मनाला भिडलं पाहिजे, एवढंच। म्हणजे आता तुम्ही जे मला सांगताय ते माझ्या मनाला भिडतंय तसं? येस, करेक्ट। गेलं ना तुमचं टेन्शन? मस्त बोला सत्काराच्या वेळी। ऑल द व्हेरी बेस्ट। थँक्यू। ओके, चला ठेवतो। अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, एकदम कॉन्फिडेंटली बोलायचं, कम्युनिकेट करायचं। अरे देवा, चार्जिंग संपायला आली आहे। चार्ज सत्कार होणार म्हणून आनंदाच्या उकळ्या फुटतायत काय तुला? तुझ्यामुळे होते गधडे। उड, तुला जितकं उडायचं ना तेवढं उड। नाही तुझं विमान जमिनीवर आणलं ना तर नावाची सुनंदाने आई, आई काय होतंय? आई, आई आई हळू सावकाश। ये हळू या। आई सावकाश। ओके ओके ओके, हे द्या। बसो बसो। बसा खाली। आई आई अगं, आई, आई काय होतंय? अगं चक्कर येते आणि गरगरते खूप मला। अहो मी हेच तर सांगत होते मगाशी की सकाळी नाश्ता झाल्यापासून ना त्यांच्या डोळ्यात झोप आल्यासारखं दिसतंय। बघा ना, त्रास होतोय त्यांना। आई डॉक्टरांना बोलूया का आपण? अहो तुम्ही डॉक्टरांना फोन करा ना। नको नको,
तुम्ही जा, उशीर होतोय. ओके मी काय म्हणतो मी तिथे फोन करतो आणि सांगतो की आपल्याला उशीर होईल. ठीक आहे आई तोपर्यंत आराम कर. ठीक आहे? अरे नको नको, आपण जाऊया. ओके ओके तू आत्ता जरा आराम कर आपण जाऊ. मी बघतो आत्ता आराम कर. ठीक आहे आईला गुंगी कशामुळे येते तिला कशाने त्रास होतो मी तर काव्यासाठी काही हवंय अजून? नाही नको काव्या तू का बसत नाहीयेस तुझी डिश कुठे नाही तुम्ही खाऊन घ्या, मी घेईन नंतर. आई पण यायचेत ना अजून? आई अजून आली नाही. हो मी वाढून घेते आणि आईंना बोलवते. कशी झाली? ऑफिस मधून फोन आहे मी जरा आलोच. तुम्ही आठवा मग आपण निघू. काव्या मी काव्याच्या सांबाराच्या बाउलमध्ये गुंगीचं औषध घातलं होतं. थोडे जरी पोटात गेलं तरी 3-4 तास जबरदस्त गुंगी येते पण हिला काहीच झालं नाही आणि आईला गुंगी येते. हे असं कसं काय नेमका काय गोळ झालाय? आई हा तुला अचानक गुंगी कशी काय आली म्हणजे काही जास्त गोड खाल्लं होतंस का? नाही रे, मी फक्त ते इडली सांबार खाल्लं, नाश्ता केलं सकाळी, तेवढंच. कुठलं सांबार खाल्लंस तू? अरे कुठलं म्हणजे काव्याने केलेलं खाल्लं ना. नाही काव्याने केलेलं खाल्लं असं नाही. कुठलं म्हणजे जास्त खाल्लंस का सांबार असं विचार. नाही अहो काय झालं ना सकाळी आई असू दे मी पुसून घेते, थांबा आलेच मी. असं कसं सांडलं पाणी घेताना? थांबा थांबा आई. हे घे, तुम्ही चालू करा मी वाढून घेते. मी घेते वाढून आहे. बर. छान झालंय. ते इडली सांबार वाटीवर सांबार तेवढंच खाल्ले आईंनी, बाकी काहीच नाही खाल्लं. अहो पण सांबारमुळे जर त्रास होणार असेल तर आपल्याला पण त्रास झाला असता ना. फक्त आईंना का त्रास होईल? आई काय होतंय, बरं वाटतंय का? नाही ग, डोळेच उघडत नाहीयेत माझ्या. हे बघ तुम्ही दोघं जण जा, मला बरं वाटलं ना की येते मी. आता किती 11 वाजायला आले असतील ना. जा तुम्ही दोघं जण. नाही नाही मी सांगितलं ना तुम्हाला, मी तुम्हाला असं सोडून कुठेही जाणार नाही. आराम करा बघून मी आहे इथे. अहो मी आईंसाठी कॉफी आणू का म्हणजे त्यांना जरा फ्रेश वाटेल. हो 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 आण कॉफी आण. आलेच. त्या दोघींचे फोन फ्लाईट मोडवर टाकले. आता सत्कार करणारे अंजली कोणीच काव्याला कॉन्टॅक्ट करू शकणार नाही. काकू आणि आशू कुठे गेले?
दार बाहेरून बंद आहे. बाहेरून कडी लावून घेतली बस म्हणा बोंबलत. आशू पण आई काव्य त्यांनी विचारलं तर काय सांगशील तू? आशू आशू तू आहेस का बाहेर? तिला संशय येईल ना. काही काळजी करू नकोस. काय सांगायचं तेही ठरवलं. म्हणजे काव्याने विचारलं तर सांगायचं आम्हाला माहित नाही, आम्ही भाजी आणायला बाजारात गेलो होतो ना. आणि ही मुलं खेळतात की नाही बाहेर, त्यांच्यापैकी कुणीतरी लावली असेल कोडी, आम्हाला काय माहित. अगं आई तुझं डोकं ना सॉलिड चालतं. माझं डोकं चालतं ग, पण तुझं हे खोकं त्याचं काय करू, हे चालवत जा अधून मधून. खरं तर ना हे सगळं तुझ्यामुळे होतं. काय गरज होती ग नको ते उपद्व्याप करायची. ऑडिशन देते तुझ्यामुळे सत्कार होतोय तिचा. केलं नसतंस ना तर ही वेळच आली नसती. हं? काय ग तू सारखं सारखं तेच ऐकवणार आहेस काय? आणि आता तिला कोंडून ठेवलंय ना, आता तिला चांगली अद्दल घडवून दे. देवा काय करू आता? सत्काराला पोचायचंय, फक्त अर्धा तास बाकी आहे. दार उघडायसाठी कोणाला तरी फोन करून बोलवायला लागेल. शिवा दादा किंवा शेजारच्या काकू. फोन चार्जर कुठे आहे? अरे देवा, फोन चार्ज सुद्धा झाला नाहीये. फोन चालूच होत नाहीये. तर कोणाला फोन कसं करणार? आता ती कोणालाही फोन करू शकणार नाही, कारण तिच्या मोबाईलचे चार्जर मी माझ्याबरोबर आणलंय. वा 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 आशू, भारी बाई डोकं चालवलंस. आता बस म्हणावं स्वतःचा सत्कार स्वतःच करत. आई हे बघ कॉफी. आई कॉफी आणलीये. आई आई कॉफी घेतेस? घेताय गरम? हो. नको ओके नको नको ठीक. आई कसं वाटतंय? नाही ग, डोळेच उघडत नाहीयेत माझ्या. अहो हं. आईंना अशा अवस्थेत सोडून जाणं योग्य नाही. त्यांच्या बरोबर थांबायला हवं कोणीतरी. मी थांबतो, तू जा सत्काराला, काहीच हरकत नाही. ओके अहो असं ऐक ऐक ना, अगं असं काय करतेस? तुझा सत्कार होणार आहे, ही किती मोठी गोष्ट आहे तुझ्यासाठी. खूप मोठा दिवस आहे, तू जायलाच हवं. मी आहे ना आईकडे. नाही नाही, मी आईंना सोडून नाही जाणार कुठेही. मी नाही जाणार. आई अहो तुम्ही एक काम करा, लाडूला फोन करा आणि तिला सांगा की माझ्या वतीने तीच सत्कार घेऊ देत. मी नाही जाणार कुठे आईंना सोडून. ते मला आधीपासून माहिती आहे काव्या, आईला सोडून तू जाणं शक्यच नाही. आता तुझ्या सत्काराला जाणं कॅन्सल. काव्या मी काय म्हणतो, आईला जरा आत बेडरूम मध्ये आपण नेऊया. हा हो आई, आई उठा. आई उठ, सावकाश. आत बेडरूम मध्ये घेऊन जा. मी अंजलीला फोन करून सांगतो. सत्काराला कशी जाऊ मी आता? अरे देवा, 11:15 वाजलेत. सत्काराचा कार्यक्रम फक्त 12 पर्यंतचाच होता. आई 11:15 वाजले. 12 वाजले. अगं तिच्या सत्काराचे 12 वाजले. येवाना सत्कार संपायची वेळ जवळ आली आहे, म्हणून मी तुला सांगत होते. अरे माझ्या कर्मा, हे कसे आले? कोण हे? तुझे बाबा. कुठे? ते काय, अगं हे उद्या येणार होते ना, आज कसे? अरे देवा, आशू चल पळायला हवं आपल्याला. दाराची कडी काढते, चप्पल घे. चल चल लवकर.
उचल ना. अरे अंजली, तू अजून इथे? तर तुझा सत्कार होता ना आज, तू गेली नाहीस? अहो काका, मी जाणारच होते, पण कोणीतरी बाहेरून दार लावून घेतलं होतं. ग पण दार नुसतं लोटलेलं होतं, बाहेरून कडी पण नव्हती लावली. कसं शक्य आहे? मी दार उघडायला गेले तेव्हा बाहेरून दार लावून घेतलं होतं नक्की. आणि त्यात माझ्या फोनची बॅटरी डाऊन झाली आहे, चार्जरही नाहीये. कुणाला फोन करून कळवू नाही शकत. अंजली, तुला सांगतो ना, हा नक्कीच योगायोग नाहीये. हे नक्कीच सुनंदाचे उद्योग आहेत. तुला सत्काराला जायचं ना, लगेच जा. फोन लागत नाहीये. मीनाक्षी काकूंना ट्राय करते. मीनाक्षी काकूचा पण फोन लागत नाहीये. भाऊजींना करू का? हा कर. भाऊजी पण फोन उचलत नाहीयेत. काय माहितीये, सगळे सत्कारत असतील म्हणून उचलत नसतील. हे बघ, उशीर झाला तरी तुझं तिकडे जाणं अत्यंत महत्वाचं आहे. हा, आणि तुझा फोन पण बंद आहे. तू एक काम कर, तू माझा फोन घेऊन जा, याचा उपयोग होईल. आणि मुळात लवकर जा, उशीर होतोय आता. जा काका जा. येते. हा, आणि सांभाळून जा. हो. तुम्ही? मी आता येतच होते कार्यक्रमाला. अहो, आता कुठे जात आहे? तुम्ही आला नाहीत, त्यामुळे आम्हाला सत्कार समारंभ गुंडाळावा लागला. हो का? मग नाही तर काय. अहो, किती वाट पाहिली तुमची आणि तुमच्या बहिणीची. तुम्ही पोहोचला नाहीत आणि त्याही नाही पोहोचल्या. काही म्हणजे काव्या प्रभुदेसाई तिथे पोहोचल्या नाहीयेत का? नाही ना. बरं, तुमच्या दोघींचा फोनही बंद. अक्काई का गेली नसेल? अहो, तुमच्या कौतुकासाठी कमिशनर मॅडमने स्वतःचा वेळात वेळ काढून प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या आणि तुम्ही आलाच नाहीत. कमिशनर मॅडम विचारत होत्या की या दोघी का आल्या नाही. आम्हाला मान खाली घालावं लागली मॅडम. बरं, तसं जर तुम्हाला जमत नव्हतं तर अगोदर सांगायचं ना. हे तुम्ही बरोबर नाही केलं मॅडम. बोल. काय रे, काव्या गेली ना सत्काराला, म्हणूनच तुम्हाला फोन नाही केलास. शेवटी मी दिलेलं चॅलेंज तू कंप्लीट केलं. काव्या सत्काराला गेलेली नाहीये, पण इथे. सिरियसली? ती नाही गेली? दॅट्स नाईस. म्हणजे मी दिलेलं चॅलेंज तू खरंच कंप्लीट केलंस. विशू, आय एम प्राऊड ऑफ. म्हणजे आता पोलिसांकडनं तिचा सत्कार होणार नाहीच, उलट ती नाही गेली म्हणून तिला नावं ठेवतील. हो ना? ग्रेट. विशू, तू काही बोलत का नाहीयेस? अरे, एवढी चांगली न्यूज आहे. वी मस्ट सेलिब्रेट. बोल ना. आणि तू मला स्वतःहून फोन करून का नाही सांगितलंस? विशू, तुझ्याशी बोलते मी, बोल ना. अगं, तू तुझी एक्साइटमेंट आवरलीस तेव्हा मला बोलता येईल ना. काव्याच्या सांबारमध्ये मी गुंगीचं औषध मिळवलं होतं, पण चुकून आई ते सांबार प्यायली आणि आता तिला त्रास होतो. एनिवे, काव्या गेली नाही ना, मग ठीक आहे. अगं, मी काय बोलतोय आणि तुझं काय चाललंय? माझ्या आईबद्दल तुला काहीच वाटत नाहीये का ग? अरे, तसं नाहीये. मग कसं आहे? मला डेफिनेटली वाटतं, काळजी आहे मला, पण तुला सगळं नीट करता येत नाही का? अशी कशी गडबड झाली? आपण नंतर बोलू. आईला बरं वाटू दे, नंतर बोलतो.
अहो लवकर चला ना खाली, कोण आले बघा. कोण आलं? पोलीस आलेत खाली.